सौरभला टी शर्ट सुद्धा द्यायचे दिनेश दान. सौरभ आपण या मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट. संदीप सातपुते आपण आलेत का? आणि संदीप सातपुतेला मेडल द्यायचं. दिनेश थांबायचं. दिनेश मॅन ऑफ द मॅचचं मेडल मिळेल शेवटच्या षटकामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल. 1 विकेट त्यांच्या नावे होता. संदीप सातपुते. व्हेरी वेल प्लेड टीम समर्थ बॉईज 14-32. हार्दिक अभिनंदन. परंतु अजून एक पडाव क्लिअर होणं बाकी आहे, ज्या ठिकाणी BVA एकलव्य या संघाला जर काय स्पर्धेत अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं असेल. लगातार 3 चौकारांसाठी विकीसाठी 500 रुपये नयन मांगेला यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. स्वास्तिक संघ यावेळेला फील्ड करतोय. बघा लालू यांनी जर का अंपायर असताना बिना गाण्याचा डान्स केला तर 1000 रुपये प्रत्येक डान्ससाठी. साफ नकार. अच्छा ती पायाची स्टेप दाखवली असं. खूप हुशारीने सांगितलं लालू म्हणतोय. अगोदर म्हटलं असतं पहिल्यापासून नाचलं असतं. किमान 10,000 तरी घेतले असते 10 गाण्यांवरती. बने आलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावपलके दाबा आहेत. 9 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एबीच्या बॅटमन तितके धारदार फटके येत नाहीत. हो जीतने फेकी केली बॅकअपला होते गौरीश, परंतु चेंडू येईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आहे. साखळी सामन्यामध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार याच्यावरती पॉइंट्स मधील चढउतार किंवा क्वालिफाय संघाचं भवितव्य आहे. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. एबीने चेंडूला धाडलेस करत विकेट डिक्लेअरच्या दिशेने एक धाव येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकावरती BVA एकलव्य या संघाच्या.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डेव्हिलने अतिशय लालच देणारा चेंडू इथे हाताळला होता आणि तो चेंडू ऑन साईडला जित फील्ड करते तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पाय या मॅचला जास्त महत्व का आहे? स्वस्तिकने हा सामना जिंकला तर 3 संघांचे चान्सेस बनतात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि ते चान्सेस जर का बनले गेले तर मात्र कोणता संघ बाजी मारेल ते आता सांगता येणार नाहीये. जयसाई विरार वगळता कोणालाही निर्विवाद वर्चस्व निभावता आलेलं नाहीये. पहिला सामना पराभूत होऊन जयसाई विरारने या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवलं आणि यावेळेला नितीन बनेच्या बॅटमधून अखेरकार येतोय करारा प्रहार. चेंडू सीमारेखा पार. MCC चौकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आर्चिसच्या ठिकाणी चेंडू जातोय. आर्चिस अडवते चेंडूला तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट होते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून नाही. चांगली फिल्डिंग सोमची. एक तर मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही आणि BV एकलव्यने कुठे ना कुठेतरी वडसर होण्याचा प्रयत्न केला या षटकामध्ये. लास्ट बॉल. हो चेंडू मागे निघून गेलाय. डॉटच्या रूपाने अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती BVA एकलव्य या संघाच्या. आहे. आतिश नवीन गोलंदाजी मार्क वरती स्वतः कॅप्टन आले. 6 चेंडूंमध्ये किती धाबा खर्च केल्या जातील? AB अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नितीन बने आहे. मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. धावचीची संधी. गडी बाद. बने बॅक टू द डिपार्ट. मारुती पेडामकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत आणि नितीन बने यावेळेला स्ट्राइक एंडवरती आहे. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू म्हणजेच इंटेंट दाखवते या षटकामध्ये काय असणार आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बानेने चेंडूला पाठवले. एका धावेसाठी सिंगल धाव येईल. एका धावेने काय होणार आहे? एका धावेने असं काही धावफलक सेट होईल की त्याचा विचारही कोणी केला नसेल. परंतु त्याच्यामध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असणार आहे. चेंडू अडवलाय गौरीशने. आतमध्ये ढकललाय सुद्धा. सिंगल धाव येईल. एकापेक्षा जास्त काही नाही. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय शेवटचा सामना इतका इंटरेस्टिंग होईल का? लो स्कोरिंग मॅच मध्ये कोणता तरी संघ लो स्कोरिंग मॅचला आपला वेगाने चेंडू फेकला गेला. धावचीची संधी. पंच तिसऱ्या पंचाकडे येत आहेत. पाहिलं जाणार आहे गडी बाद आहे की नाही.
नॉट आउट आहे. धाव मिळेल. धावफलकावरती 22 धावा आहेत. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. काय बने एखादा मोठा फटका प्रदर्शित करेल का? ओमकार पडद्यामागे जायचंय आपण. ओमकार पाटील, ओमकार पाटील आपण पडद्यामागे जा प्लीज. आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार. बनेने दाखवले बनेची पावर. बने तिथे काय उणे. चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. धावफलकावरती धावा 26 आणि एक आशेचा किरण जागा झालाय बीबी एकलव्यसाठी. आतिश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. आर्चिसने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव आणि धावची चरपणे मारुती बाद. 27 वरती धावफलक घेऊन थांबल्याने 28चं टार्गेट ठेवलं गेलंय स्वास्तिक संघासमोर बीबीए एकलव्यच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावा. फलंदाज पाठवा स्वास्तिक. तर सुरुवात झाली आहे दुसऱ्या इनिंगला. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ आयोजित मंदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं MCC चषक 2024 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय शानदार रीतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन बाने यावेळेला पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती आर्चिसने एक धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर समीर हलक्या हाताने ऑन साइडला खेळत असताना एका धावेने दुसरी धाव सुद्धा घेतोय. आणि आर्चिस इथे बाद झालाय. मॅन इन फॉर्म बॅक टू द डिपार्ट. विकेट आली आणि आता 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दाखल करते आहेत. गौरीश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. पहा समीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि आर्चिसला पहिल्यांदाच आपण लवकर बाद होताना पाहतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा आर्चिसने किल्ला शेवटच्या क्षणापर्यंत लढवला होता. तितकासा प्रभावी नाही परंतु त्याची एफर्ट पाहण्याजोगे होते. गौरीश आल्यानंतर हलक्या हाताने पुश करतोय. पुश करो खुश रहो. सिंगल. शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा 3.
पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 4 आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे 18 मध्ये. कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. 2 बाउंड्रीज मारायच्या आहेत. कधी केव्हा कशा याचा विचार फक्त करायचा आहे. परंतु त्यासाठी मारुती पेडामकर हे षटक कशा प्रकारे हातात आहेत यावरती नजर असणार आहे. बीवी एकलव्य कोणता संघ दुसरा संघ असेल जो या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना दिसेल. 6चा लॉट होता. टॅप केले चेंडूला. चेंडू मागच्या दिशेने निघून गेलाय. डिक्लेअरच्या दिशेने एक धाव येईल. समीर मध्ये प्रचंड क्षमता आहे मोठा फटका लगावण्याची आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये समीरची बॅट तितक्या मोठ्या प्रमाणात चाललेली नाहीये आणि ती चालण्यासाठी ही योग्य वेळ आहे. ड्राईव्ह केला चेंडूला. एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येते. एकापेक्षा जास्त काही नाही आणि सिंगलने धावफलक निघून चाललंय 6 वरती. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. विकी फील्ड मध्ये वेगळी सजावट करतोय. समर्थ बॉयज 14-32 स्वास्तिकच्या या स्पर्धेमधील अस्तित्वाबद्दल जे काही येणारी काळ वेळ त्याच्यावर त्यांचं अस्तित्व निर्भर असणार आहे. म्हणजे स्वास्तिक जरी ते सामना जिंकला तर समर्थ बॉयज 14-32 साठी आणि त्यांच्यासाठी अजून एक दरवाजा ओपन होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. थोडक्यात हुकलाय. मधोमध चेंडू निघून जात होता परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे एबीची. चेंडू अडवला गेलाय. एक धाव तो परत धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. धावफलकाची धावा आहेत 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामधील मारुती पेडामकरने अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. गौरीश यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय का सीमारेखा पार. फरार. MCC चौकार. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. सिंगल धाव होईल. एकापेक्षा जास्त काही नाही. 12 चेंडू झालेत. 2 षटकं संपलेत. 13 धावा. 12 मध्ये 13 आल्यात आणि 12 मध्ये 15 हवेत. म्हणजे आतापर्यंत जी धावगती आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं कार्य करावं लागणार आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. आणि हे करण्यासाठी समर्थ असणारे 2 बॅटर प्रतिभावान खेळाडू मैदानात तैनात आहेत. खेळपट्टीवरती तैनात आहेत. एका बाजूला समीर आहे. दुसऱ्या बाजूला गौरीश आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओहो. गणेशाच्या हातून चेंडू निसटलाय. मागील मॅचचा मेडलचा मानकरी होता गणेश आणि तो यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या चेंडूत 1 धाव आली आहे. गौरीश आणि समीर एका चौकाराच्या शोधात आहेत. काय तो चौकार येईल का? हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढले. सिंगल साठी 1 धाव येईल. एकापेक्षा जास्त काही नाही. निर्णायक आणि महत्वाची मॅच आहे आणि म्हणूनच या मॅचला मोठा करण्याचा प्रयत्न. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. धावचीची संधी नाही. चेंडू हातातून निसटलाय आणि त्यामुळे एकच धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. चेंडूचा खेळ 3 बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गणेशासमोर समीर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती येऊन मारलेला हा फटका. क्रिएट केला होता हा शॉट आणि एक धाव त्या चेंडूवरती पुन्हा एकदा येईल. सिंगलने या मॅचच्या जवळ जाऊ शकेल का? तर या प्रश्नाचं उत्तर हा आहे असं. कारण एक चौकार मारायचा आहे तो शेवटच्या चेंडूवरती सुद्धा येऊ शकतो आणि म्हणूनच या मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत आहे.
एका धावेसाठी चेंडू निघून गेला, सिंगल धाव मिळेल आणि 3 षटकांचा खेळ, 1 चेंडू बाकी आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची गरज. 6 मध्ये 6, सामना उघड्या डोळ्याने पहा. चला शैलेश, आपण थोडे बाहेर जायचंय कारण आता क्रुशियल मोमेंट आहे. समर्थ बॉय 14-32 ने टाळ्या वाजवल्यात. नाही राहू दे, त्याला जागेवर ठेव, फक्त उठून मागे जा कारण तिथे आता क्रुशियल मोमेंट आहे. चला 6 बॉल 6 अशा इक्वेशन मध्ये मॅच आहे. काय बीवे एकलव्य हा सामना आपल्या बाजूने जिंकवेल की स्वास्तिक या मॅच मध्ये आपला पलटवार करून दाखवेल. जर का सामने वाढले तर 3 षटकांचे होतील, सामने वाढले तर 3 षटकांचे होतील, याची नोंद घ्या. परंतु अजून 6 चेंडू बाकी आहेत. निनाद याने सुद्धा एक मेडल जिंकलंय आणि तो आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. निनाद समोर गौरीश आहे. 6 मध्ये 6, चेंडू मागे निघून गेला, एका धावेसाठी सिंगल. एक धाव महत्वाची आहे आणि एका धावेवरती आता मॅच येऊन थांबले. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एका धावेला जास्त का महत्व आहे, कारण आता बॉल टू रन्स मध्ये प्रत्येक चेंडूत 1 धाव काढायची गरज आहे स्वास्तिकला. आणि असं असताना काय ती एक धाव कंप्लीट केली जाईल का? 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि आता 4 चेंडूमध्ये 4 ची गरज. वरद विनायकला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली, त्या चौकाराने समर्थ बॉयज 14-32 टाळ्या वाजवताना दिसल्यात आणि घरी जाण्याचा रस्ता जो खडतर होता, नाही जो चांगला होता तो आता खडतर झालाय, म्हणजे त्यांना परत यावं लागलंय आणि या मॅच मध्ये कदाचित पुन्हा खेळण्याची संधी मिळू शकते. जर तर दुसऱ्यावरती डिपेंड, हा फॉर्मॅटच असा आहे. स्केअर ऑफ द विकेट, चेंडू निघून गेला, एका धावेसाठी सिंगल येईल. इंडिव्हिज्युअल प्राइजची जी ट्रॉफी आहे तिथे गेलं होतं, 1, 2, 3 वरती नाही, म्हणजे अजून तिथपर्यंत लक्ष पोहोचलेलं नाही आहे गौरीशचं. आणि ज्या संघाचं लक्ष सेकंड वरती गेलं होतं तो संघ स्पर्धेबाहेर झाला. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे आणि फील्ड लगावत असताना गौरीशसाठी आता अडचणी वाढवल्यात. काय गौरीशचा पवित्रा असणार आहे इथून पुढे ते पाहणं रोचक ठरणार आहे. टॅप, ओहो इथे काय घडलंय? धावचीची संधी क्रिएट झाली होती, एकदा धावून कंप्लीट आणि आता 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज आहे आणि असं असताना निनाद समोर समीर आहे. चेंडू मागे गेला, धावचीची संधी, काय गडी बाद होईल का? फेकी
हळुवार पद्धतीने आली आहे आणि त्यामुळे आता एक चेंडू एकावरती हा सामना आलाय. अरे शैला आता तरी ओट, एक बॉल एक बाकी राहिलाय, टेन्शन नको घेऊस. ठीक आहे नो इश्यू. आता एक बॉल एकची गरज आहे, तुझ्याकडे बॉल नाही येणार आहे. एक चेंडू एक धाव आणि ही धाव दोन संघांचं अस्तित्व नव्हे तर तीन संघांचं अस्तित्व सांगणारी आहे. कोणता संघ सेकंड क्वालिफायर असेल पहिल्याच दिवशी एमसी चषकामध्ये जर का मॅच वाढल्या तर मात्र येणारे 2 दिवस काय असेल. चला एक चेंडू एक धाव. आता ते गाणं ऐकलं असेल ते जीवाला वाटतंय बरं वालं. आता खरोखर एक धाव आली तर जीवाला बरं वाटतं वालं फिलिंग येईल. चला लास्ट बॉल, एक चेंडू एक धाव. नक्की काय केलं जाणार आहे. एक चेंडू एक धाव. काय गौरी सिंगल धाव काढेल का. आतापर्यंत त्यांनी 5-4 काढलेले आहेत, एक समीरने काढली आहे आणि असं असताना नाही त्याचं काही नाही आहे ना डोंट वरी. एक चेंडू एका धावेची गरज आहे. येस जितू मंकट. नाही तसं काही नाही. लास्ट बॉल, एकामध्ये एक. टॅप, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय स्वास्तिकनं आणि आता 2 मॅच वाढणार आहेत. चला तिन्ही कर्णधार लवकर या. समर्थ 14-32 कर्णधार लवकर या. स्वास्तिक कर्णधार लवकर या. बीवे एकलव्य कर्णधार लवकर या. चला या तिघेही कर्णधार.